सर्वांना नमस्कार. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच शालेय पोषण आहारमध्ये विद्यार्थी संख्या ही अपडेट कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. यासाठी शासनाचे परिपत्रक 10/7/2024 रोजी आलेले आहे. यामध्ये जुलै महिन्याची आपण विद्यार्थी संख्या अपडेट करणार आहोत. आपण हे परिपत्रक ही पाहू शकता. तर चला आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ. सर्वप्रथम आपण या ठिकाणी MDM पोर्टल हे ओपन करायचे आहे. यासाठी MDM पोर्टलमधील जी पहिली लिंक आहे त्याच लिंकला आपण टच करायचं आहे. जेव्हा आपण या लिंकला टच करतो तेव्हा आपणासमोर MDM पोर्टल ओपन होते. त्यापूर्वी आपण वरील 3 टिंबांना टच करून आपला मोबाईल हा डेस्कटॉप साईट करायचा आहे, जेणेकरून आपली स्क्रीन ही कम्प्युटर सारखी दिसणार आहे. आपण या ठिकाणी MDM पोर्टलला लॉग इन करण्यासाठी यूजर ID व पासवर्ड घ्यायचा आहे. त्यानंतर जो खालील बाजूला कॅप्चा आहे तो कॅप्चा जसाच्या तसा भरायचा आहे. यानंतर आपण लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर आपणासमोर एक स्क्रीन येते. या स्क्रीनवर आपण क्लोज या बटनाला टच करून ही स्क्रीन घालवायची आहे. त्यानंतर पुन्हा एक स्क्रीन येते. यावर टिक मार्क करून सबमिट या बटनाला टच करायचं आहे. जेव्हा आपण सबमिटला टच करतो त्यावेळेस आपणासमोर MDM पोर्टलची स्क्रीन येते. यामधील वरच्या बाजूला जे एनरोलमेंट आहे या एनरोलमेंट टॅबला आपण टच करायचं आहे. त्यानंतर एक विंडो ओपन होते. त्या विंडोला आपण टच केल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या शाळेचा पट भरू शकतो. सर्वप्रथम या ठिकाणी आपण 2024-25 हे निवडायचे आहे. त्यासाठी तेथे टच केल्यानंतर 2024-25 निवडून आपण या ठिकाणी फक्त जुलै महिना निवडू शकतो. त्या ठिकाणी जुलै महिना निवडायचा आहे. हे दोन्ही केल्यानंतर आपण आपल्या शाळेचा पट या ठिकाणी भरणार आहोत. आपल्या शाळेचा जो काही पट असेल तो व्यवस्थित भरायचा आहे आणि पुढील टोटल हे आपण व्यवस्थित चेक करायचे आहे. हे चेक केल्यानंतर वरच्याच बाजूला जे अपडेट बटन आहे त्या अपडेट टॅबला आपण टच करायचं आहे आणि त्यानंतर आपणास एक मेसेज सक्सेसफुलीचा येतो. तो मेसेज पाहिल्यानंतर म्हणजेच आपला पट हा अपडेट झालेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.